पुढच्या 3 वर्षांमध्ये TCS कडे जेवढे कर्मचारी असतील तेवढेच AI एजंट्सही असतील. हे वक्तव्य आहे TCS चे चेअरमन एन चंद्रशेखरन यांचं. TCS म्हणजे भारतातल्या सगळ्यात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक. जवळपास $100 बिलियन ची मार्केट व्हॅल्यू, 5 लाख पेक्षा जास्त कर्मचारी, 56 देशांमध्ये 194 ऑफिसेस. TCS चा विस्तार हा प्रचंड आहे, पण मागच्या काही महिन्यांपासून TCS मध्येही ले ऑफचे वारे वाहत आहेत. कंपनीनं गेल्या ऑक्टोबर महिन्यात एकट्या पुण्यातनं 2500 कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं. आता चंद्रशेखरन यांच्या वक्तव्याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे येणाऱ्या काळात TCS मध्ये कर्मचाऱ्यांची भरती ही कमी होणार आहे. त्यातच आता एक अशी बातमी आली आहे ज्यानंतर सगळ्या IT क्षेत्रात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. ही बातमी आहे TCS ने केलेल्या एका कराराची. TCS ने नुकताच अँथ्रोपिक या जगप्रसिद्ध AI कंपनी सोबत एक करार केलाय. त्यानंतर इथून पुढे IT सेक्टर मधल्या हजारो नोकऱ्यांवरती गदा येईल का अशी शक्यता वर्तवली जाते. नक्की घडतंय काय? TCS च्या चेअरमननं नेमकं काय वक्तव्य केलंय? TCS आणि अँथ्रोपिक यांच्यामध्ये करार काय झालाय? त्यामुळे IT सेक्टर मधल्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात असं का म्हटलं जातंय? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर सुरुवातीला TCS चे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी केलेलं वक्तव्य नेमकं काय ते पाहूयात. मंगळवारी 9 जूनला मुंबईमध्ये TCS ची अॅन्युअल जनरल मीटिंग झाली. या मीटिंग मध्ये एन चंद्रशेखरन म्हणाले की पुढच्या 3 वर्षात TCS मध्ये जेवढे ह्युमन एम्प्लॉईज असतील जवळपास तेवढेच AI एजंट्सही असतील. TCS ची हायरिंग स्पीड आता पूर्वीसारखी राहणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले. ते असं म्हणाले की काही कामं असंही असतील जे AI एजंट सांभाळू शकतील, त्यामुळे पूर्वी इतक्या नोकऱ्या उपलब्ध होणार नाहीत. चंद्रशेखरन यांनी असा देखील दावा केलाय की 2030 पर्यंत TCS ची जवळपास पूर्ण रेव्हेन्यू कोणत्या ना कोणत्या प्रकारे AI वरती अवलंबून असेल. आता चंद्रशेखरन यांचं हे वक्तव्य इतकं महत्वाचं का मानलं जाते? कारण ते टाटा सारख्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या खासगी कंपनीचे चेअरमन आहेत. टाटा ग्रुप ही भारतात सर्वाधिक नोकऱ्या देणारी खासगी कंपनी आहे. आता याच कंपनीच्या चेअरमॅनने ह्युमन एम्प्लॉईजचं काम AI एजंट्स करू शकतात असं वक्तव्य केल्यानं याकडे इतक्या गांभीर्यानं पाहिलं जाते. खरं तर सध्या भारतातल्या IT सेक्टरवरती प्रचंड दबाव आहे. ही परिस्थिती काही आता अचानक निर्माण झालेली नाहीये. देशाचं IT सेक्टर मागच्या अनेक महिन्यांपासून दबावाखाली काम करते. गेल्या 18 महिन्यांमध्ये देशातल्या मोठ्या IT कंपन्यांमधला हेडकाउंट म्हणजेच एकूण कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 80,000 कमी झाली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात एकट्या TCSचं हेडकाउंट 23,000 कमी झाल्याची बातमी आहे. TCSच्या आजपर्यंतच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा आकडा आहे. इन्फोसिसचा हेडकाउंट सुद्धा 25,994 कमी झालाय, तर विप्रोचा हेडकाउंट 2023 मध्ये आपल्या सर्वोच्च पातळीवर होता. पण 3 वर्षात हा आकडाही फार खाली आलाय. म्हणजे काय, तर एकीकडे ले ऑफ होतोय तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या भरतीचा वेग देखील कमी झालाय. कॉग्निझंट ही आणखी एक मोठी IT कंपनी. या कंपनीचे जगभरात 3.5 लाख कर्मचारी आहेत. त्यापैकी 2.5 लाख कर्मचारी एकट्या भारतात आहेत. पण कॉग्निझंटचे CEO रवी कुमार एस यांनी अलीकडेच असं म्हटलंय की कंपनी आता ह्युमन लेबर आणि डिजिटल लेबर यांना सोबत घेऊन काम करेल. डिजिटल लेबर म्हणजे काय, तर AI. हे वेगळं सांगायची गरज नाही. थोडक्यात काय, तर TCSच्या चेअरमॅननी जे म्हटलंय तीच भाषा कॉग्निझंटच्या CEOंची आहे. यावरून देशाचं IT सेक्टर कोणत्या दिशेने जात आहे हे लक्षात येतं. आता येऊया TCSच्या कराराकडे. TCS आणि अँथ्रोपिक या AI कंपनीमध्ये नेमका काय करार झालाय आणि यामुळे देशाचं IT सेक्टर का घाबरतंय ते समजून घेऊयात. तर TCS ने अमेरिकेतल्या अँथ्रोपिक कंपनीसोबत नवी पार्टनरशिप जाहीर केली आहे. या अंतर्गत TCS आपल्या तब्बल 50,000 कर्मचाऱ्यांना अँथ्रोपिकच्या क्लॉड AI मॉडेल्सचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नवीन AI टेक्नॉलॉजी शिकणं आणि त्याचा वापर करणं शक्य होईल. TCSचं असं म्हणणं आहे की भविष्यात AI मुळे काम करण्याच्या पद्धतीत फार मोठा बदल घडून येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. TCS हे इंजिनिअरिंग, फायनान्स, लीगल, मार्केटिंग आणि सेल्स सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपल्या 50,000 कर्मचाऱ्यांना क्लॉड AI प्लॅटफॉर्मचा वापर करू देणार आहे. आता TCS ने ही पार्टनरशिप अशा वेळी केली आहे जेव्हा AI टूल्समुळे IT सेक्टर्स मधल्या अनेक नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अलीकडेच फेब्रुवारी महिन्यात अँथ्रोपिकनं त्यांचं नवं AI प्रॉडक्ट लॉन्च केलं होतं, ज्यानंतर भारतातल्या IT कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू एका फटक्यात $62 बिलियन कमी झाली होती. जानेवारी महिन्यात अँथ्रोपिकनं क्लॉड कोवर्क नावाचं AI टूल लॉन्च केलं होतं. हे AI टूल कम्प्युटरवर काम करू शकणाऱ्या एखाद्या ह्युमन पार्टनर सारखं आहे. हे AI टूल फाईली वाचू शकतं, डॉक्युमेंट्स एडिट करू शकतं, नव्या फाईली तयार करू शकतं, फोल्डरचं नाव बदलू शकतं आणि त्यांना व्यवस्थित अरेंज देखील करू शकतं.
याशिवाय ते स्क्रीनशॉट वरनं स्प्रेडशीट तयार करू शकतं, रफ नोट्स पासून रिपोर्ट किंवा ड्राफ्टही तयार करू शकतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अँथ्रोपिकनं या एआय टूलसाठी 11 नवे प्लगइन्स देखील लॉन्च केले. हे प्लगइन्स वेगवेगळ्या कामांसाठी डिझाईन केलेले आहेत, जसं की सेल्स, मार्केटिंग, फायनान्स, डेटा अनालिसिस, कस्टमर सपोर्ट आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट. या सगळ्या कामांसाठी आधी मोठमोठ्या सॉफ्टवेअरची आवश्यकता होती, पण आता क्लॉड कोवर्क हे सगळं काम थेट कोणत्याही सॉफ्टवेअर शिवाय करू शकतो. त्यामुळे आयटी सेक्टर मधल्या फ्रेशर्सचा जॉब धोक्यात येत असल्याचं बोललं जात आहे. एखाद्या आयटी कंपनीतला फ्रेशर नक्की काय काम करतो, तर कोड्स लिहितो, टेस्टिंग करतो, बग शोधतो, डॉक्युमेंटेशन तयार करतो, तसंच बेसिक मेंटेनन्सचं कामही तो करतो. पण आता हेच काम को पायलट, अमेझॉन कोड विस्परर, गुगल जेमिनाय आणि क्लॉड सारखे एआय टूल्स अगदी सहजपणे करू शकतात. तज्ञांचं असं म्हणणं आहे की एआय टूल्समुळे डेव्हलपर्सची प्रोडक्टिव्हिटी 30 ते 40% वाढलेली आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे तेवढ्याच कामासाठी आता कमी लोकांची आवश्यकता आहे. आता टीसीएसनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी क्लॉड सारखे एआय टूल्स उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे काय, तर कंपनीतला एआयचा वापर आणखीन वाढणार आहे. टीसीएसचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी पुढच्या 3 वर्षात एआय एजंटची संख्या कर्मचाऱ्यांइतकी असेल हे जे वक्तव्य केलं होतं, त्याचा संदर्भ जोडला तर टीसीएसची वाटचाल कुठल्या दिशेने होतीये हे लक्षात येतं. त्यामुळेच आता आयटी सेक्टरमध्ये भीतीचं वातावरण पसरले असं म्हटलं जात आहे. सध्या तरी टीसीएस आणि अँथ्रोपिक मधली ही पार्टनरशिप एआय टूल्सचा वापर करण्यापुरतीच मर्यादित आहे. पण या माध्यमातून हळूहळू कंपनीतला एआयचा वापर वाढणार हे क्लिअर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या सेक्टर मधल्या नोकऱ्यांची संख्या कमी होईल हे देखील स्पष्ट आहे. आता एन चंद्रशेखरन यांनी आधीच या गोष्टींचे संकेत दिलेले असून हे टाळणं सध्या तरी अशक्य दिसतंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? एआय मुळे आयटी सेक्टर्स मधले जॉब्स कमी होत आहेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.